हॅलो मित्रांनो, नमस्कार. चला, आपण या ठिकाणी नवोदयची तयारी करत आहोत. मागच्या वर्षीच्या क्लासमध्ये आपल्या क्लासमधील विद्यार्थी चांगल्या मार्काने नवोदयला पास झाले होते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपले 5 विद्यार्थी नवोदयला लागले होते. यावर्षी सुद्धा नक्कीच आणखी विद्यार्थी नवोदयला लागतील. तर आपण या ठिकाणी क्लासला सुरुवात करूया. आज आपण 1.5 ही एक्सरसाइज बघणार आहोत. 1.5. बाकीच्या एक्सरसाइजच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तुम्ही त्या नक्कीच बघू शकता. आता 1.5 बघूया आपण. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न 1.5चा तुमच्या स्क्रीनवर आहे. तो असा आहे: 3 4 0 हे अंक असलेल्या लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती आहे? 3 4 आणि 0 आपल्याला वापरायचं आहे आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. तर जेव्हा 0 येईल तेव्हा आपल्याला माहित आहे की काय करायचंय. 3, त्याच्यानंतर 0 लावायचं आणि नंतर 4 लावायचं. परंतु लहानात लहान संख्या करायची असेल तर आपल्याला शून्याची संख्या वाढवावी लागेल. म्हणजे 1 2 3 वेळा 0 आणि 4 हे उत्तर आपलं असेल. आपण जर असं करण्याचा प्रयत्न केला, 3 3 3, किंवा या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही आपण तयार केलं उत्तर, तर आपलं चुकीचं असणार आहे. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक सी हा बरोबर करू शकतो. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आपण घेऊयात. बघा, तर तो प्रश्न असणार आहे: एक हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? तर तुम्हाला तो मोजायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे. तो 1 ते 100 मध्ये एक हा अंक 21 वेळा येत असतो. तुम्ही एकदा करून बघू शकता. तुमचं उत्तर नक्कीच त्या ठिकाणी 21 येईल. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? जोडमूळ संख्या तुम्हाला माहित आहेत का? ज्या दोन मूळ संख्यामध्ये एकचा फरक असतो. जसं 5 ही एक मूळ संख्या आहे आणि 7 ही एक मूळ संख्या आहे. दोघांच्या मध्ये 6 आहे. तर 5 आणि 7 ही जोडमूळ संख्या होते. तसं आणखी इथं कोणतं आहे? 13 15 मध्ये 15 मूळ संख्या नाही, म्हणजे हे होणार नाही. 29 31 ही जोडमूळ संख्या आहे, कारण या दोघांच्या मध्ये 30 येतो. त्याच्यामध्ये 75 मूळ संख्या नाही, त्याच्यामध्ये 69 मूळ संख्या नाही, म्हणजे आपलं उत्तर बी ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवर. काय म्हणतो आहे पुढचा प्रश्न? 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्या, सर्वात लहान 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार. मग सर्वात लहान 3 अंकी संख्या आताच आपण बघितलं कसं बनवायचे असते. तर आपण या ठिकाणी बनवू शकतो सर्वात लहान संख्या. बघूया आपण. हम्म. या ठिकाणी बघितलं तर आपण सर्वात मोठी संख्या बनवूया आधी. ती होईल 9 से 60. बरोबर. बघा, ही मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी जर म्हटलं तर 6 से 9. आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग 9 0 0, 9 सक 54, 54 चे 4, हात 4 5, 9 9 81 आणि 5 86. त्यानंतर शून्याचा गुणाकार जर केला तर 0 0 0 असं येईल. आता आपण 6 ने गुणूयात. 6 0 0, 6 6 36 ते 6 हातचे आले 3 या ठिकाणी. 96 54 54 आणि 3 57. त्याची बेरीज करून घेऊया. बघा, इथे 0 4 6 8 आणि 6 14, 4 हात चाला 1 7 आणि 1 8 5 58 46 40. असं एखादा ऑप्शन आहे का? बघा, 5 84 600. हा, हे बघा, हे ऑप्शन आहे असं. 5,84,640. बघा, 5,84,640 आपलं उत्तर या ठिकाणी बी ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी आपण पुढे बघू शकतो. बघा, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. काय म्हणतो तर, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? बघा, चौरस कोणता? तर या ठिकाणी आपण बघूया. हा जो आहे हा मोठा, हा चौरस आहे. त्यानंतर हा त्रिकोण आहे आणि हा वर्तुळ आहे. तर सगळ्याच्या मध्ये कोण अंक येतो? 7 येतो. बघा, इथे 7. तर आपलं जे उत्तर असणार आहे 7 असणार आहे. सगळ्याच्या मध्ये कोणता अंक आला, एवढा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की XY Z आणि टी यामध्ये वापरलेला कमाल अंक, म्हणजे मोठ्यात मोठा अंक 7 आहे, तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाहीत. तर यापैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल, कमाल संख्या कोणती असेल? तर आपल्याला सगळ्यात मोठा कोणता माहिती? 7. मग आपण मोठा 7 म्हटलं तर तो या ठिकाणी 1000 असताना पाहिजे. म्हणजे वाय आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न.
30827 हे अंक एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? लहानात लहान संख्या तयार करूया अगोदर. बघा, 3, त्यानंतर 0, त्यानंतर 3 का घेऊया सुरुवातीला आपण? 2 घ्यावा लागेल आपल्याला सुरुवातीला, बघा, कारण 2 हा सगळ्यात लहान अंक आहे. 2, 0, 3, त्यानंतर 7 आणि 8. आता या ठिकाणी बघितलं तुम्ही तर शेवटी समसंख्या आलेली आहे. पण समसंख्या जर अशी आली असेल तर आपल्याला काय करायचं? ही विषम संख्या इकडे टाकायची आणि ही समसंख्या इकडे टाकायची. म्हणजे 0, 3, 8, 7 आपलं हे उत्तर असणार आहे 20,387. कुठे आहे बरं? 20,387 ही लहानात लहान करतोय म्हणून ही बाकी याच्यापेक्षा लहान तुम्हाला कोणती मिळणार नाही. तर आपलं उत्तर हे आलेलं आहे पर्याय क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय म्हटलंय? 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानिक मूल्याची बेरीज किती? 5चं स्थानिक मूल्य हे 1,5 आहे दशक स्थानी, हा 5 आहे 1,00,000 स्थानी. मग 5 या ठिकाणी 1,05,000, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5,00,000 आणि याची किंमत आहे 50. हे असं ठेवूया. याची बेरीज करूया. 0,5,0,0,0,5. पुढे आहे बरं हे उत्तर ऑप्शन नंबर डी मध्ये. तर अशा पद्धतीने आपले जे सर्व प्रश्न आहेत या एक्सरसाइज मधले ते संपलेले आहेत. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.